नववर्षानिमित्त भाविकांनी दर्शनासाठी मंदिरांमध्ये मोठी गर्दी केली आणि मुंबईतल्या महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। तर देवीच्या दर्शनाने हे संपूर्ण वर्ष जे आहे ते सुख आणि समृद्धीचं जावं हीच आशा आकांक्षा मनामध्ये बाळगत भाविकांची मोठी गर्दी आज मंदिर परिसरामध्ये ठिकठिकाणी पाहायला मिळते आणि मुंबईच्या महालक्ष्मी मंदिर परिसरामधली ही दृश्य आपण पाहताय। सरत्या वर्षाला निरोप दिल्यानंतर नववर्षाचं स्वागत जे आहे ते रात्री मुंबईमध्ये आपल्याला धूमधामात झालेलं पाहायला मिळालं। त्यानंतर नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती मंदिरं जी मुंबईमधली आहे त्या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण सध्या मुंबईतील महालक्ष्मी मंदिर परिसरामध्ये आहोत आणि महालक्ष्मी मंदिर परिसरामध्ये अनेक भाविक भक्त जे आहेत ते नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दर्शनासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती गर्दी महालक्ष्मी मंदिर परिसरात झालेले आपल्याला पाहायला मिळते। मुंबईमधील हे प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात भाविक भक्त जे आहेत ते या ठिकाणी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते। मुंबईमधील सिद्धिविनायक मंदिर असेल, महालक्ष्मी मंदिर असेल, मुंबादेवी मंदिर असेल किंवा इतर जी मंदिरं जी आहेत त्या मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केलेली आपल्याला चित्र मुंबईमध्ये पाहायला मिळते। या ठिकाणी भल्या मोठ्या रांगा जवळपास 2 ते 3 किलोमीटर पर्यंतच्या रांगा ज्या आहेत त्या महालक्ष्मी मंदिर परिसरामध्ये लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। काल सरत्या वर्षाला निरोप दिल्यानंतर आज नवीन वर्षाचं स्वागत जे आहे ते रात्री मुंबईकरांनी केलं आणि त्यानंतर नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ती देवदर्शनाने करताना आपल्याला मुंबईकर पाहायला मिळत आहेत। कॅमेरामॅन कमलेश डोंगरेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई।